श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी। या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केलं जातं। हा सण वेदकालापासून सुरू झाला। भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता। तेव्हापासून नागपूजा प्रचलित आली असं म्हटलं जातं। या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही, कुणीही खणत नाही, घरी पण कुणी भाज्या चिरत नाही किंवा तवा वापरत नाही। हे असे अनेक नियम पाळले जातात। नागदेवतेची पूजा करून त्याला दूध लायांचा नैवेद्य दाखवतात। गव्हाच्या खिरीचा देखील नैवेद्य दाखवला जातो व आपले रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते। नागपंचमी सणाविषयी आम्ही पुरोहितांशी संवाद साधला। जाणून घेऊयात नागपंचमी कशी साजरी केली जाते। श्रावण महिना सुरू झाला की सगळ्यात पहिल्यांदा जर कुठला सण येतो तर तो नागपंचमी। शुद्ध पंचमीला हा सण सुरू होतो आणि श्रावणातील पहिला सण म्हणून नागपंचमीला मान मिळाला आहे। या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी पुरोहित उद्देश सातवळेकर सर आहेत। सर, तुमचं खूप खूप स्वागत प्रुडंटमध्ये। मला सांगा की नागपंचमी म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीनं नागपंचमी आपण साजरी केली जाते आणि कशा पद्धतीनं या सणाला पहिला मान मिळाला श्रावण महिन्यात। नमस्कार। श्रावण शुद्ध पंचमी ह्याला आपण नागपंचमी असं म्हणतो आणि नागपंचमी दिवशी नागाची पूजा केली जाते। नवनाग जे आहेत ते बऱ्यापैकी शहरामध्ये मातीची मूर्ती करून, नागाची मूर्ती करून ती पूजली जाते। पण काही ठिकाणी अशीही प्रथा आहे की पीठाचे नवनाग करून आणि पीठाच्या नऊ नागिणी करून त्यांचंही पूजन केलं जातं। तर एक श्लोक म्हणायचा जर झाला तर अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभंच कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकं कालियं तथा असे हे नवनाग आहेत। त्यांचीही नागपंचमी दिवशी पूजा केली जाते। नऊ नागांचं पूजन केलं जातं। घरातले दाम्पत्य जे असतं ती पूजा करतात। सुवासिनी हळद कुंकू इत्यादी वाहून पूजा करतात। विशेषत्वे करून आपण शेतकरी समाजामध्ये शेतकी कामात करत असताना त्या दिवशी शेतातली कामं वगैरे करत नाहीत। कारण नागाची जी राहण्याची जी जागा असते शास्त्रानुसार जर ते वाळून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे कुठे त्याला काही आपलं शस्त्र वगैरे लागेल काय, किंवा घरामध्ये सुवासिनीसुद्धा जर बघायचं झालं तर कापणं, चिरणं किंवा भाजणं असं शक्यतो शास्त्रानुसार गोष्टी घरामध्ये करत नाहीत। पण सगळेजण आनंदान आणि उत्साहान हा नागपंचमीचा जो उत्सव आहे तो साजरा करतात। विशेषतः ह्याला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य सांगितलेला आहे आणि किंवा लाह्या मंत्रपुष्पाला वाहून त्याची प्रार्थना आहे। आणि वर्षभर आपण जे काही शेतकी कामामध्ये किंवा कुळागर ह्या व्यवसायामध्ये असतो किंवा जेणेकरून जिथे आपण राहतो तिथे नागदेवतेकडून आपल्याला उत्तम प्रकारचं संरक्षण मिळावं ह्यासाठी आणि वर्षभर राखण रखवाली आपल्याला मिळावी ह्यासाठी नागपूजेची पूजा करून हा उत्सव जो आहे हा साजरा केला जातो। ते सर्पमित्र देखील सापांचा जीव वाचवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं सापांपासून मनुष्याचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा कार्य करतात। सर्पमित्रांसाठी तुम्ही काय सांगाल आणि कशा पद्धतीनं सर्पमित्र सुद्धा हा सण साजरा करतात, काय सांगा? आता गारुडी लोक सर्प वगैरे पकडून त्या दिवशी बाहेरच्या राज्यामध्ये जर बघितलं तर ते पकडून आणून वगैरे दूध वगैरे पाजून त्यांची त्या पद्धतीने ते पूजा वगैरे करतात। पण सर्पमित्रांचं जर बोलायचं झालं तर मी खूप माझ्या ओळखीचे एक चौघ जण आहेत ते खरेच सर्पमित्र म्हणजे जीवनदान सर्पांना कसं मिळेल यासाठी खूप प्रयत्नशील गोव्यामध्ये आहेत। आणि गौरव फडके म्हणून एक वास्को या शहरात आमचेच म्हणजे पौरोहित्यही करतात आणि सर्पमित्र आहे आणि ते तर इतके म्हणजे मी त्यांच्याबरोबर जाऊन सुद्धा पाहिलेलं आहे की खूप त्यांची सर्प जर कुठे अडकला किंवा काय झालं, कुठे जाळ्यात हे झाला, कुठं घराच्या झाला तर ते मुद्दाम जाऊन तिथे जाऊन त्यांना कसं जीवदान मिळेल आणि मोठ्या घनदाट जंगलात त्यांना कसं सोडायला मिळेल यासाठी खूप ते प्रयत्नशील असतात। आणि तेही आपल्या परीने आपली पूजा अर्चा इत्यादी त्यांना विशेष शिक्षणही असतं आणि गारुडे लोकांना आपला एक वेगवेगळे मंत्रही असतात, त्याप्रमाणे ते त्यांची सेवा पूजा अर्चा करतात। सापांविषयी समाजात अनेक श्रद्धा अंधश्रद्धा आहेत। समाजातील या श्रद्धा अंधश्रद्धांबद्दल जनजागृती करून सापांना अभय देण्याचं काम अनेक सर्पमित्र करतात। अशाच एका प्राणीमित्राबरोबर आपण बातचीत केली आहे, पाहूयात।
आपल्या घरामध्ये आपल्या परिसरामध्ये जर सर्प आढळला, साप सापडला, तर आपण पूर्वी त्याला थेट ठार मारत होतो. पण हल्ली त्या गोष्टी थोड्याशा बंद झाल्या आहेत. याला कारणीभूत म्हणजे सर्पमित्र. सर्पमित्रांनी एक प्रकारची जनजागृती करून त्याच्यामध्ये गोष्टी समोर आणून सापांच्या प्रतीची एक भावना मनुष्यामध्ये रुजवली, जनमानसात रुजवली, समाजामध्ये रुजवली आणि त्यातूनच सापांविषयीची एक संवेदनशीलपणा निर्माण होऊन सापांना ठार मारण्याच्या गोष्टी कमी झाल्या आणि एक वेगळ्या प्रकारची नागपंचमी सर्पमित्रांमार्फत एक साजरी होऊ जाऊ लागली. असंच एक पर्यावरणप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि सर्पमित्र अमृत सिंग आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, सर्वप्रथम नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझी पण आपला आणि पूर्ण आपल्या गोवावासियांना नागपंचमी खूप खूप शुभेच्छा. आज नागपंचमीच्या निमित्ताने आम्ही त्याच्यापूर्वी जे आम्ही काही पेरलं होतं, जसं आपण काम करतो त्याप्रमाणे रिझल्ट, आणि आज तो रिझल्ट आपल्याला दिसतो. पूर्वी जसं आपण सांगितल्याप्रमाणे पूर्वी दगडं आणि काठ्या उचलायचे, पण दिसला की मारायचे. पण नंतर आता ते हळूहळू सगळंच थांबलेलं आहे, कारण त्याला जबाबदार म्हणजे अवेअरनेस. कारण आपण पूर्वी काही जे आपण ऐकलेलं असतो, म्हणजे सापाची भीती फक्त तात्पुरती असायची, म्हणजे साप डूक धरतो वगैरे, आणि त्यामुळे थोडंफार देवासाठी, देवाचं आहे असं समजून काही लोक मारत नव्हती. त्याच्यानंतर हळूहळू ह्याच्यामध्ये जनजागृती व्हायला लागली. आम्ही कार्यक्रम करायला लागले, ज्या ह्याच्यामध्ये स्कूल, कॉलेज, विलेजेसमध्ये जाऊन, आणि त्याचा जो आणि नागपंचमीच्या दिवसापासून आम्ही सुरुवात केली ती. आणि त्यामुळे काय झालं की लोक जे मारत होते, एक फोन कॉल म्हणजे फोन उचलायला लागले. ज्या जागेवर दगडकाट्या वगैरे उचलायचे त्या जागेवर फोन उचलायला लागले, आणि हळूहळू हा प्रमाण पूर्णतः कमीच झाला असं म्हणू शकतो आपण. त्याच्या कुठेतरी असणार कमी जास्त, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा जो मेसेज पोचलेला आहे. आणि मेसेजच्या बरोबर काय असते, आपण जे काय फॅसिलिटीज देतो, म्हणजे रेस्क्युअर्स आहे, ऑल गोवामध्ये आपले भरपूर असे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामध्ये बहुतेक कार्यकर्ते आता फॉरेस्ट डिपार्टमेंटबरोबर जे काम करतात, म्हणजे रेस्क्युअर म्हणून कामाला आहेत जे डेली विजेसला. सो त्याच्यामुळे पण हे जे काम जे आहे आपल्याला हलकं झालेलं आहे. नागपंचमीच्या निमित्ताने, म्हणजे आज आपण नागपंचमी साजरी करतो, आपल्या वर्षानुवर्ष आपण कोकण गोवामध्ये फार प्रमाणात ह्याचा हे झालेलं आहे, साजरे करतात. आणि गोव्यामध्ये काही ठिकाणात मूर्तीपूजन वगैरे केली जाते. आता ह्याचा पाठचा उद्देश जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कितीतरी सण आणि आपण साजरे करतो, आणि वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळ्या त्यांचे कल्चर आहेत. पण ते कल्चर जर आपण बघितला एकूण, जरी आपण वेगळा काही सण असेलसुद्धा, तरी त्याच्यामध्ये निसर्गातलं काहीतरी असेलच. आणि श्रावण मासातला हा पहिला जो मंथ आहे, महिना जो आता सुरुवात झालेला आहे श्रावण, पहिला सण जो आहे तो पहिला सण आहे. आणि त्याच्यामध्ये नागपंचमी जे आहे, हा म्हणजे आपण नाग म्हणतो, म्हणजे पूर्णतः सगळे साप आपण बघताना सगळे सापच बघतो. आणि त्याचं महत्त्व जे आहे, आपल्या देशातले जवळजवळ 30% धान्य जे आहे ते उंदरामुळे नष्ट होते. आणि त्यामुळे जर साप जर नष्ट होईल तर त्याचा आणखी त्याची टक्केवारी वाढू शकते, आणि आपल्याला पुढं आपल्या जे उपासमारीचे याच्या आहे वेळ येऊ शकते. सो त्यामुळे काय होते, हा सर्प जो आहे त्याचे उपकार काय आहेत, किंवा जे आपले म्हणून त्या गोष्टीमुळे सर्पाला शेतकऱ्यांचा मित्र. कारण शेतात आपण बघतो की कधी जातो कुठंतरी, आपल्याला शेतभात असते, तिथं पण काही स्ट्रक्चर असते, म्हणजे असं देवाचा साप वगैरे, म्हणजे नागाचं. किंवा आपण कर्नाटकमध्ये काही ठिकाणात, महाराष्ट्रातलं मला माहीत नाही, पण कर्नाटकमध्ये आम्ही फिरलेलो आहे, आणि तिथं जे शेतकरी लोक आहेत तिथं कुठंतरी दगडाच्या याच्यावर कोरलेला वगैरे नाग वगैरे साप शिल्प असतात. आणि आम्ही विचारलं की हे जे आहे ते आपले काय ते आदिपुरुष म्हणतात, किंवा ते मूळ पुरुष म्हणतात, काही भागामध्ये ते राखणदार म्हणतात. म्हणजे तिथलं जे शेत आपण जेव्हा काम करतो तेव्हा सर्पदंश होऊ नये म्हणून त्यांनी ते लावलेलं आहे, म्हणजे त्याची पूजा केली जाते, म्हणजे आमचे ते मित्र आहे असं. पण त्याचा रिअल रिझन जे आहे ते कारण म्हणजे ते साप असेल म्हणजे साप मारू नये, आणि दुसरं म्हणजे तिथं जे काय उंदीर वगैरे किंवा बाकीचे प्राणी जे काही त्रास करतात त्यांच्यावर नियंत्रण राहावं.
आता साप तर दूध पित नाही, हां, दुधाचा लायांचा प्रसाद दिला जातो. आणि हे जे दूध आहे ॲक्च्युली गाईपासून म्हणजे गावठी गाईपासून, हे गावठी गाईचं दूध आणि ते पंचमृत असू दे किंवा बाकीचे जे पदार्थ असू दे, त्या निमित्ताने आपण ते सेवन करतो किंवा आपले जे परिवार आहे, शेजारी पाजारी, आपण त्यांना पण देतो. आणि ह्या निमित्ताने काय होतं, त्या निमित्ताने त्यावेळेला आपल्याला ते आपल्या पोटात जाते. म्हणजे त्यावेळेला आपल्या अन्नाची गरज असते, त्या औषधी पौष्टिक सत्व जे आहे त्याची आवश्यकता असते आणि ते आपल्या या सणामार्फत त्याची आवश्यकता जी आहे पूर्ण होते. आणि आपण म्हणतो ना, मराठीत एक म्हण आहे की निमित्त देवाचे रक्षण देहाचे. हा सिंपल त्याचा हे आहे. म्हणजे आपण जे काही घेतो ते त्यावेळेला त्याची आवश्यकता आपल्या शरीराला असते. आणि आपण बघतो की हे पदार्थ जे आहे बाकीच्या दिवसात तेवढे आपण त्याचं हे करत नाही, पण ह्या दिवसातच त्याचं त्या निमित्ताने आपण ते तरी घेतो किंवा कोणी नाही तरी केलं तरी ते करणार त्यावेळेला. एरवी आपण असा विचार केला की आपण करूया ते आपण करणार, पण जेव्हा देवाचं निमित्त असतं ते करायलाच पाहिजे, हे आपलं हे असतं. सर, दुसरी गोष्ट म्हणजे आपण अनेक वेळेला आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी असतील, फिल्म्सच्या माध्यमातून पण आपण बघतो की साप किंवा सर्प हा बदला घेतो. आख्यायिका सुद्धा आहेत अशा पद्धतीच्या की साप हा बदला घेतोय. काय आहे का तशा पद्धतीची गोष्ट? साप हा खऱ्या अर्थानं बदला घेतो का? असं जर बघितलं तर मला तर 25 वर्षाच्या वरती झाले, कारण आमचं ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉड म्हणजे संस्था आहे त्याला तर आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि एवढे कार्यकर्ते आहेत आणि एवढे आपण सगळं काम करतो, पण आजपर्यंत कुठलाही साप परत आलेला नाही. कधी कधी आपल्याकडं आता तरी आपल्याकडे इक्विपमेंट्स वगैरे आम्ही चांगले बनवलेले आहेत. पूर्वी आपण कसं म्हणजे पकडून म्हणजे दाबून त्याला पकडत होते किंवा कधी कधी त्याला जेव्हा खोदते वेळी त्याला लागत असायचे आणि त्याला मग आपण ऑपरेशन्स वगैरे जखम व्हायचे, त्याला ऑपरेट करून त्याला नंतर सोडायचं. पण त्या सापाने आजपर्यंत परत आपल्याकडे पाठीमागे आलेलं नाही. तर सांगायची गोष्ट असं आहे की हे जे काही आपण ऐकतो ना, जे काही आपल्याला ऐकीव असते किंवा सिनेमाद्वारे आपण जे ऐकलेलं असते, हे सगळं आपल्या डोक्यामध्ये ते शिरलेलं असतं आणि म्हणजे ते आपण ठेवतो, साठवून ठेवतो. आणि कधी कधी आपले जे शेजारी पाजारी जे वयस्क लोक आहेत, कधी कधी कहाणी बनवून ते पण सांगतात, कारण त्यांनी ते ऐकलेलं असते. आणि हे कुठून येते, जे काही तांत्रिक लोक आहेत, जे साप पकडणारे त्यावेळेला जे पैसे कमवणारे जे मांत्रिक होते, हे लोक काय सांगायचे की हे साप जे आहे ते असे डूक धरतात वगैरे, म्हणजे बदला वगैरे घेतात किंवा त्यांनी असं बघितलं तरी पण ते येतात. म्हणजे असं तुम्हाला वळून जरी बघितलं तरी येणार, कुठं त्याला दगडसुद्धा लागला, काहीतरी जरा असं टच झालं तरी तो परत तुमच्या पाठीमागे येणार. आणि त्यामुळे ह्या लोकांनी असं बनवलेलं जे आहे ना, ते कधी कधी कोइन्सिडंटली काय होते की आपण जेव्हा असं बघितलं असते आणि त्यावेळेला काय असतं, मनुष्य काय असतं, घाबरलेला असतो आणि तो पूर्ण त्याला अलर्टमध्ये असतो आणि घरामध्ये पूर्ण तो सर्च करतो की आपल्या घरामध्ये खरा आला का. आणि कोइन्सिडंटली कधी कधी असं होतं की कुठला दुसरा साप असतो आणि त्यावेळेला त्याला वाटतं की तोच साप आलेला आहे, कारण उंदरासाठी कुठलाही साप घरामध्ये येऊ शकतो किंवा जरी एखादा दुसरा साप असला तरी तो त्याचा जाण्याचा येण्याचा नेहमीचा मार्गही असू शकतो. करेक्ट. सर, दुसरी एक आख्यायिका किंवा अफवा किंवा काहीही म्हणूया, एक नागमणी नावाची एक संकल्पना आपल्याला समजायला मिळते की नाग आहे आणि नागाच्या हेडवरती एक मणी असतो. तर काय ती एक संकल्पना काय आहे? नागाला खरंच मणी असतो का, सांगा. असे असते तर जे पूर्वी गारुडी वगैरे असते त्यांच्याकडे ते अफाट धनवान झाले असते. पण काही लोक काय करतात, ह्याचा जे काय आपण पूर्वीचे जे आपण काल्पनिक जे स्टोरी वगैरे असतात त्याच्यातून आपण सिनेमा पण बघितलेले आहेत, तसं आहेत ते. आणि त्यामुळे ते खरंच असते हे दाखवण्याचं काम जे आहे ते काही लोक करतात आणि त्यामार्फत लोकांची लुबाडणूक पण करतात. असे कितीतरी आपण उदाहरणं देऊ शकतो की असे आपल्या देशामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत की म्हणजे नागमणी दाखवून लोकांना लुबाडले करोडोनी रुपयाने. आपल्या गोव्यातले पण असं काही लोक आहेत, त्यांनी असं केलेलं आहे, स्वतः जाऊन बेंगलोरला जाऊन तिथून ते घेऊन आलेलं साधा काचेचा खडा. त्यावेळेला LED वगैरे ते नवीन होते, कोणाला माहीत नाही होते आणि त्यांनी त्याला चमकदार असं हे बनवलं आणि त्यांना असं एक नागमणी म्हणून विकलेलं आहे. तर हे काही जे प्रकार आहे हे सगळं काल्पनिक आहे, सत्यता नाही, त्या अफवा आहेत ते. सर, दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघतो की अनेक सर्पमित्र चांगल्या पद्धतीचेही, काही खऱ्या अर्थानं जेन्युअनली सर्पमित्र आहेत,
पण काही अशी लोक असतात की सापांची तस्करी मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मार्फत केली जाते. अशा ह्या लोकांच्याबद्दल म्हणजे काय तुम्ही सांगू इच्छिता किंवा काय सांगाल या बनावट असलेल्या सर्पमित्रांच्या बद्दल? आता आपण बघतो की प्रत्येक फील्डमध्ये सर्पमित्रच नाही तर प्रत्येक आपण बघतो कुठं ना कुठं 100% काहीतरी म्हणजे चांगलं होईलच असं सांगता येत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी कुठंतरी थोडे लोक अशी मिळणारच. कारण असे लोक आम्हाला पण भेटलेले आहे की ते सांगतात की फोन करून वगैरे की तुमच्याकडे किंग कोब्रा भेटतो. तर मी माझ्याकडून म्हणजे महाराष्ट्र आहे किंवा कर्नाटक वेगवेगळ्या प्रांतातले काही लोक जे आहे मुलं आहेत ते काय करतात, फोन करतात मी सर्पमित्र आहे आणि मी असं काम करतो. आणि नंतर ते हळूहळू पॉईंटवर येतात. म्हणजे त्यांच्याकडे जे स्पीसीज मिळत नाही ते स्पीसीज तुम्हाला देणार. म्हणजे तुमच्याकडे जे नाही ते मी देतो, तुमच्याकडे आहे ते मला द्या किंवा फोटो काढायला द्या. सो अशी जे लोक काम करतात त्यांच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. कारण असे लोक जे आहे असे भरपूर प्रकरणं जे आहे ते ऑलरेडी गोव्यामध्ये पण घडलेले आहे, कर्नाटकच्या याच्यामध्ये पण सीमेमध्ये घडलेले आहेत. तर अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे. आणि डिपार्टमेंट थ्रू जे लोक काम करतात ते फॉरेस्ट डिपार्टमेंट थ्रू किंवा गव्हर्नमेंटच्या बॉडीजच्या थ्रू बरोबर काम करतात अशांनाच आपण अशा सर्पमित्रांनाच बोलवायला पाहिजे. सर, अत्यंत धोकादायक किंवा स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवस रात्रीचा विचार न करता अनेक सर्पमित्र नागरिकांच्या सेवेसाठी, सापांच्या सेवेसाठी, सर्पाच्या सेवेसाठी आपलं सर्पमित्र म्हणून काम करतात, सापांचा जीव वाचवतात. पण सर्पमित्रांसाठी म्हणून काही योजना आहेत का की त्यांच्या सुरक्षेसाठी त्या उपयोगाच्या ठरतील किंवा त्यांचा विमा वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत का? दुर्दैवाने अजूनपर्यंत अशा काही गोष्टी आपण ऐकूयास आलेल्या नाही. पण गोव्यामध्ये गेले काही वर्ष आणि हळूहळू हा जो फक्त डेली विजेस जे आहे म्हणजे त्यांना जॉब जो आहे फिक्स जॉब नाही आहे, पण डेली विजेसमध्ये फक्त त्यांना थोड्या याच्यातर्फे त्यांना पगार वगैरे मिळतो. पण स्नेक बाईट झाला तर त्याच्यासाठी असं काहीच त्यांना सुविधा केलेलं नाही. तर सरकारने ह्या गोष्टीकडे म्हणजे ही जो गोष्ट आहे इम्पॉर्टंट आहे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट का म्हणतो, कारण सर्प असा एकही ठिकाण नाही आपण बघू शकतो की जिथं सर्प नाही. कारण वाईल्डलाईफ ॲक्टमध्ये जरी सर्प आला तर बाकीचे पण प्राणी आहेत, पण जेवढे ते बाकीचे येत नाही तेवढे हा साप जो आहे सगळीकडे आहे. सिटीपासून आपण शहरामध्ये पण बघतो, कुठं नाही असं नाही, समुद्रापर्यंत पण आहे. तर हे साप जेव्हा घरामध्ये येतात किंवा कधी कधी सर्पदंश होऊ शकतो. कधी कधी घरामध्ये साप दिसला की त्या घरातल्या लोकांची अवस्था खूप वाईट असते. कारण लोक भ्यालेले असतात आणि कुठं काही असं काहीतरी लागलंसुद्धा त्यांना असं वाटतं की तो सापच चावला, असा पण इन्सिडेंट होतो. सो सरकारने ह्या गोष्टीकडे म्हणजे एक हा जो सर्पाच्या याच्याविषयी एक गांभीर्य राखून अशी टीम जी आहे, जी टीम काम करते त्यांच्यासाठी विमा असू दे किंवा नोकरी असू दे एक क्रिएट करायला पाहिजे. ज्यामुळे काही मुलं जे आहेत, आता गोव्यामध्ये आमचे कार्यकर्ते जवळजवळ 90% जे आहे ते आमच्या ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडचेच आहेत. आणि तसे बाकीचे पण कितीतरी अशी संस्था आहे जे ह्याच्यामध्ये काम करतात, कार्यरत आहे. तर असे जे चांगले काम करणारे आहेत त्यांना सरकारने त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना ठेवायला पाहिजे, म्हणजे रेस्क्युअर म्हणून जे डिपार्टमेंटच्या थ्रू. आणि त्यामुळे काय होणार, आणखी फायदा होणार, सर्पदंश आहे ते कमी होणार. कुठं सर्पदंश झाला तर फास्ट एक हे मिळणार, हेल्प मिळणार की कुठला साप आहे, काय कुठं बसलेला आहे, तर तो रेस्क्यू होणार. आणि कुठला साप आहे तो आयडेंटिफाय करायला, म्हणजे हा जनतेचाच प्रश्न आहे, म्हणजे फक्त सर्पमित्रापुरता नाही, हा पूर्ण जनतेचा प्रश्न आहे. खरं तर सर्पमित्रांना अशा पद्धतीच्या योजना निघायला पाहिजेत, अशा पद्धतीच्या योजना जनमानसात यायला पाहिजेत, जेणेकरून अनेक सर्पमित्र नागरिकांसाठी किंवा समाजासाठी अनेक सर्पमित्र तयार होऊ शकतील. सर, जैवविविधतेने नटलेला हा सुंदर गोवा, अनेक विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी आपल्याला गोव्यामध्ये पाहायला मिळतात. कोणकोणते प्राणी आहेत जे सरपटणारे प्राणी किंवा साप, कोणकोणते साप आहेत जे अत्यंत विषारी समजले जातात आणि कुठले साप आहेत जे बिनविषारी आहेत, काय वर्गीकरण करा? आमच्या गोव्यामध्ये जरी गोवा आपण म्हटलं की सर्वात छोटा ही स्टेट आहे आपली, आणि ह्यामध्ये जैवविविधता जी आहे ती भरपूर प्रमाणात आहे. आणि ही जे साबूत राहायला पाहिजे तर पहिले आपण जे डिफॉरेस्टेशन वगैरे जे होते ते बंद करायला पाहिजे, नाहीतर पुढं आपल्याला पुढच्या पिढीला काहीच बघायला मिळणार नाही.
आतापर्यंत आम्ही जर नोटीस केली तर आपल्या याच्यामध्ये जवळजवळ 52 टाईप्स ऑफ स्पीसीज जे आहेत सापांची ते आपल्या गोव्यामध्ये आढळतात. त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं, कारण आम्ही अजूनपर्यंत शोधत असतो कुठला साप मिळतो आहे आणि कुठल्या वेगळी स्पीसीस आहे, त्याच्यावरती काम पण होतं आहे. तर आतापर्यंत आम्ही बघतो की जवळजवळ 29 ते 28-29 जाती ज्या आहेत त्या बिनविषारी आहेत, आपल्या याच्यामध्ये भेटतात. तसंच त्याच्यामध्ये पाण्यातली पण आहे, त्या डोंगराळ भागामध्ये, समुद्रात तरी साधारण कोस्टल याच्यामध्ये काही साप बिनविषारी आहेत. तसंच आपल्याच वेस्टर्न घाटमध्ये जे पश्चिम घाट आपल्या गोव्यातला आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे साप आढळतात. आता त्यामध्ये बिनविषारी मॅक्झिमम आहेत. त्याच्यानंतर विषारी सापांचे जे आहेत ते जवळजवळ 8 जाती आहेत. त्याच्यामध्ये बिग 4 जे आहेत, ज्याला आपण बिग 4 म्हणतो, कॉमनली सगळीकडे मिळतात, असे सगळ्यात विषारी आहे ते कॉमन क्रेट आहे, ज्याला आपण आपल्या लोकल लँग्वेजमध्ये गोव्यामध्ये काणेर म्हणतात. तसंच महाराष्ट्रामध्ये मण्यार, तसंच काही भागामध्ये कांडर वगैरे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. आणि लोकांचे एक गैरसमज आहे की हा साप जर चावला तर त्याला औषधं वगैरे नाहीत, पण त्याचे अँटीव्हेनम जे आहे मिळते, म्हणजे 4 इन, म्हणजे त्याला पॉलिव्हॅलंट म्हणतात. नाग म्हणजे आपण स्पेक्टिकल कोब्रा, त्याच्यानंतर मण्यार म्हणजे आपण त्याला कांडर म्हणतो, त्याला कॉमन क्रेट म्हणतात. त्याच्यानंतर सॉस्केल्ड वायपर म्हणजे फुरसं, आणि घोणस म्हणजे त्याला रसल्स वायपर. हे 4 प्रमुख जे आहे त्यांचे अँटीव्हेनम जे आहे ते आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याच्यानंतर बाकीचे साप आहेत, किंग कोब्रा आहेत, पीट वायपर्स आहे, 3 टाईपचे पीट वायपर्स आहे, आणि पोवळा सर्प म्हणजे त्याला आपण इथं त्याला रक्तमांडोळी म्हणतात गोव्यामध्ये. असे एकूण बघायला गेलं तर जवळजवळ 8 स्पीसीज त्याच्यावरती पण असू शकते, अजूनपर्यंत आम्हाला भेटलेलं नाही. म्हणजे स्लेंडर कोरल स्नेक म्हणून आहेत. त्याशिवाय आणखी प्रजाती पण असू शकते, कारण अजून त्याचं काम चालू आहे. तर हे झाले विषारी आणि बिनविषारी साप. तसं निमविषारी साप पण आहेत. निमविषारी सापामध्ये 8 स्पीसीज आतापर्यंत आम्हाला भेटलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉमनली निमविषारी साप म्हणजे जे चावले तर आपल्याला साधारण झाला तर काहीच होऊ शकत. हां, काही होऊ शकत नाही. बिनविषारी आहे त्यांचं काही जास्त होत नाही, फक्त रक्त येते. आणि निमविषारी साप ज्याला माइल्डली वेनमस म्हणतात, ते चावले आणि त्यांनी चिव बाईट केला तर त्याची लाळ जर शरीरात गेली तर तो भाग जो आहे सूज येते, पण कुणाला मृत्यू येत नाही, म्हणून त्याला निमविषारी म्हणतात. लहान वगैरे प्राणी आहेत ते मरू शकतात, पण मोठा प्राणी किंवा मनुष्य प्राण्याला त्याचा काही मोठासा त्रास होणार नाही. आणि हे साप जे आहे त्याच्यामध्ये उदाहरण दिलं तर आपण वेल साप आहे किंवा त्याला हरणटोळ म्हणतात. आपल्या गोव्यामध्ये हरियाळी किंवा त्याला चुट्टी या नावाने ओळखतात. हा साप झाडावरती असतो, त्याला पुढं टोक असते. लोकांचं मनामध्ये एक गैरसमज आहे की त्याचं टोक आहे ते डोक्यावर मारलं टाळू फोडणारा साप म्हणून असं प्रसिद्ध आहे, पण तसं काही करत नाही. का त्याचं टोक आहे ते नरम असते, सॉफ्ट असते, आणि त्याने जर तसं करायला गेलं त्याला धाम होणार. पण निमविषारी आहे, त्याला माइल्डली वेनमस म्हणते. आता हे साप जे आहे त्याचं असं टोक जे आहे ते पानाबरोबर मॅच होतं, म्हणजे हिरवा आहे, आणि त्याच्यामुळे काय होते, काही पक्षी आहेत छोटे छोटे, त्या सरडे आहेत, त्यांना समजत नाही की झाडाचा ते एक पार्ट समजतात, पान समजतात, हां, आणि जवळ जातात, हा नंतर त्याची शिकार करतो. एवढंच आहे. त्याच्यानंतर आणखी पण फ्लाईंग स्नेक आहे, हॉर्नेट फ्लाईंग स्नेक. कुठलाही साप उडू शकत नाही, जमिनीवरून 1 इंच पण उडी मारू शकत नाही, पण हा साप ग्लाईड करतो. मोठ्या मोठ्या झाडावरून तो उडी मारतो. तो पण साप आपल्या गोव्यामध्ये आढळतो, जे आपल्या पश्चिम घाटाच्या जवळ भेटतो. तर हा साप जो आहे तो हॉर्नेट फ्लाईंग स्नेक ॲक्च्युली तो ग्लाईड करतो, वरून जम्प करून तो आपला पूर्ण फ्लॅट करतो आणि तरंगत जातो. तर हा साप पण आहे. तसंच निमविषारीमध्ये फॉस्टन कॅट स्नेक आहेत. त्याशिवाय आणखी पण कॉमन कॅट स्नेक, असं वेगवेगळे व्हरायटीज आहे. पाण्याजवळ आढळणारा डॉग फेस आहे, ग्लॉसी मार्श स्नेक आहे. असं वेगवेगळे प्रकारचे साप जे आहेत आपल्या गोव्यामध्ये आढळतात. आपले किनारी भागातले मच्छीमार बांधव अनेक वेळेला समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जातात, तर त्या जाळीमध्ये अडकून माशांबरोबरच अनेक सापसुद्धा बाहेर येतात. त्यातले कुठले साप विषारी असतात आणि कुठले साप विषारी नसतात, आणि मग ते पाण्याच्या बाहेर आल्यानंतर जसे मासे मरण पावतात, मृत्यू पावतात, तर ते सापसुद्धा मरण पावतात का? आता आपण बघतो कधी कधी मासेमारी म्हणजे ते समुद्राच्या मध्ये जाऊन ते काय करतात, जाळं वगैरे टाकतात.
त्याच्यामध्ये मोस्टली सी स्नेक्स आहेत. सी स्नेक हे कम्प्लिटली टोटली वॅनमस स्नेक आहे. कुठलाही सी स्नेक बिनविषारी नाही. तर हे सी स्नेक्स जे आहे त्यांना पाठीमागे फ्लॅप्स असतो, म्हणजे तो त्याला पोहायला त्याला उपयोग होतो. आता हा सी स्नेक जो आहे तो कधी कधी काय होते, त्याच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि जाळ्यामध्ये अडकल्यानंतर कधी कधी ते दिसले तर तिथं ते लोक काढून टाकतात त्याला. आणि ह्याचा बाईट जो आहे रेअरली आहे आणि त्याचा अँटीव्हेनम वगैरे आपल्या देशामध्ये नाही, म्हणजे घातक सिद्ध होतं. कारण त्याचं व्हॅनम जे आहे त्याला मायोटॉक्सिक म्हणतात आणि आपल्या मसल्सवरती त्याचा प्रभाव पडतो. तर हा साप कधी कधी चुकून कुठे चावलेला आहे, म्हणजे कधी काही लोक जे मासेमारी करतात ते काही लोक पियालेले असतात, म्हणजे दारू वगैरे प्यायलेले असतात, नशेत असतात आणि त्यामुळे त्यांना डोकं कुठचं आहे आणि शेपूट कुठचं आहे ते कळत नाही. त्या हँडलिंग कसंही करतात आणि त्यामुळे कधी कधी दंश होतो, पण हा रेअरली असतो. गोव्यातल्या समुद्रात आढळतो. हा गोव्याच्या समुद्रामध्ये आतापर्यंत 7 टाईपचे म्हणजे 7 प्रकारचे जे स्नेक्स सी स्नेक्स आहे त्याचं वर्गीकरण झालेलं आहे. अच्छा, ते विषारी आहे. विषारी, टोटली विषारी आहे. सर, एक वेगळ्या प्रकारे आपण हिंदू धर्मानुसार श्रावणातील पहिला सण आहे, आपल्या आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण साजरा करतो. सर्पमित्र कशा पद्धतीनं साजरे करतात आणि जाता जाता तुम्ही गोव्यातील लोकांना काय संदेश द्याल? गोव्यामध्ये सर्व ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे आपण बघतो की काही लोक आहेत ती घरामध्ये, काही लोक देवळामध्ये साजरे करतात. आणि सर्पमित्रांची जे आहे ते त्यावेळेला अवेअरनेस, फुल फ्लॅश अवेअरनेसमध्ये कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये, स्कूलमध्ये, याच्यामध्ये आपल्या कुठंतरी गावामध्ये, फॅक्टरीमध्ये अशा ठिकाणी जाऊन जे आहे ते आपले हे कार्यक्रम जे आहे त्यांना दाखवतात, स्लाईड शो करतात आणि त्यांना सांगतात की कुठला साप विषारी, चावला तर काय करायला पाहिजे, काय नाही करायचं, हे सगळं लोकांना अवेअर करतात. किंवा त्यांना कॉन्टॅक्ट नंबर देतात, जवळचे कोण कोण आहे सर्पमित्र आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट देतात आणि त्यामुळे काय होतं, मदत जी आहे लवकर पोचते. दुसरी गोष्ट म्हणजे आता जर आम्ही संदेश म्हटला तर आपला संदेश हेच असतो की पर्यावरणाचे जे समतोल जे आहे तो आपल्याला राखायचा असेल तर प्रत्येक जीवाला जगायचा अधिकार आहे आणि त्यामध्ये साप पण आहे. आणि साप हे फक्त उंदीर आणि याच्यापुरतेच नसून साप इवन आपण त्यांच्या विषारी जरी साप असला तर विषाच्यापासून त्याने दंश करून मरण्यापेक्षा जास्त लोक वाचलेले आहेत त्याच्या विषामुळे. कारण त्याचं विष जे आहे ते जे आपण काय म्हणतो लाईफ सेविंग ड्रग्स त्याच्यापासून बनवले जातं, म्हणजे त्याच्यापासून औषधं निर्माण होतात. ॲक्सिडंट केसमध्ये जे सिझरिंग वगैरे म्हणजे ब्लिडिंग होते ते अडवायला, थांबवायला ते, किंवा जेव्हा ॲनेस्थेसिया वगैरे आहे, काही ॲनेस्थेसिया आहे ते विषापासून म्हणजे सापाच्या विषापासून असते. काय कितीतरी इवन आम्ही बघतो की हार्ट अटॅकसाठी आहे, म्हणजे ब्लॉकेजमध्ये हे करायला त्याला यूज होते इंजेक्शन. त्याशिवाय पेन किलरही आहे आणि त्याशिवाय आणखी म्हटलं तर आपलं कॅन्सरच्या पेशीला हे करायला सुद्धा जे आहे ते त्याचा उपयोग जो आहे आज सायन्सने शोधून काढलेला आहे. तर असे भरपूर त्याचा उपयोग आहे. त्यामुळे सर्प जे आहे आपण वाचवायला पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल, प्रत्येक सापच नाही प्रत्येक घटकाचा आवश्यकता आहे. धन्यवाद. पेडणे या तालुक्यातील एक तरुण असे सर्पमित्र आर्यन साळकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांची जी काही आत्तापर्यंतची जर्नी आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आर्यन, तुमचं स्वागत प्रुडंटमध्ये. तुम्ही सर्पमित्र म्हणून पहिल्यांदा कशा पद्धतीनं सुरुवात केली? तुम्हाला का वाटलं की आपण सर्पमित्र व्हावं, आपण सापाचा जीव वाचवावा? तुमची नेमकी इच्छा कशी निर्माण झाली? अंजुनात आमचे जे घर असले थंयसर आमचे घर शेता जवळ असल्या कारणात खुबशे सोरोप आमच्या घरा भोंवतणीक दिसताले. केन्नाय लांब मोठे सोरोप पळोवन तांकां पळोवन भंय दिसतालो वा ल्हानशे सोरोप पळोवन उमेद येताली तांकां धरपाची. सो आनी कांय कार्यक्रमूय अशे हांव पळयतालो टिवीचेर, जितून अशें दाखयताले एखादो मनीस रानांत वता आनी फियरलसली सगळे स्नेक्स आसा ते धरतालो. तो धरतालो जितले सोरोप स्नेकूय ताका कांय हार्म करिना. सो लायक म्हाज्याय मनान अशे विचार येयले की इफ तो सोरपांक सगळ्यांक धरता आनी सोरोप ताका कांय हार्म करिना, सो लायक हांवें अशें भंय कित्याक ठेवप सोरपां बद्दल. सो लायक तेन्ना तेज्या उपरांत घरा भोंवतणीक जितलेय बी सोरोप दिसताले ल्हान तांकां वयतालो, मागीर तेंच्या फाटल्यान धांवन तांकां धरतालो. सो अशेंच स्टार्ट जालें. सर्प हे अनेकदा विषारी असतात, बिनविषारी देखील सर्प असतात. पण
ते सर्प पकडण्यासाठी आपल्याला काही आपलं संरक्षण करत आपण त्यांना पकडावं ह्यासाठी देखील एक काय म्हणतात प्रोसेस असते किंवा एक प्रशिक्षणाची गरज असते, ट्रेनिंगची गरज असते. ही ट्रेनिंग तुला घ्यावीशी वाटली का आणि तू ती ट्रेनिंग कुठे घेतलीस? घराभोवतणी गांव ल्हान आसतना आतां धरतालो तेंच्या फाटल्यान बीन धांवतालो. सो तेन्ना 0% नॉलेज आसली म्हाका खंयचो सोरोप कोण तो बेश्टो ल्हानपणान ते उमेदी खातीर असो धरतालो. सो एकदां अशें जाल्लें की घरांतल्या आंगणांतल्या फुडसून एक सोरोप गेलो. हांव तेज्या फाटीं धांवलो, बट तेन्ना कितें जालें फाटीं धांवता धांवता तो सोरोप म्हाज्या वटेन टर्न जालो आनी लायक म्हाका पळयत रावलो. सो तेजो एग्रेसीव बिहेवियर असो पळोवन म्हाका असो त्या वेळार भंय दिसलो. आयज हांव जितो आसा बिकॉज लायक त्या वेळार हांवें लायक आसुदी म्हणून सोडलो हांवें त्या सोरपाक. इन केस हांव त्या सोरपाक तेज्या वांगडा इंटरफियर करतलो आसलो सो लायक स्नेक बायट जावं शकतालो. आनी तो सोरोप त्या वेळार म्हाका खबर ना कोण तो, बट आतां म्हाका खबर आहा की खंयचो सोरोप आसलो तो आनी इट वूड हॅव बीन वेरी बॅड इफ आय वूड हॅव इंटरफियर. सो तो सोरोप तेका आमी इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा म्हणटा कोंकणीन तेका. हय कोब्रा, पार्रो, नाग अशें सगळे जाण आमी वळखतात तेका. सो त्या वेळार जर हांवें इंटरफियर केलें स्नेक बायट जातलो आसलो तर भियोन हांव एक टायम असो घरांतल्यांक सांगचोय नासलो की म्हाका स्नेक बायट जालो. ते म्हाका तापयतले आसले, मारतले आसले. त्याच वेळार हांवें ठरयलें ज्या म्हणसर हांव परफेक्ट नॉलेज असो तेंच्या बद्दल सोरपान विशीं हांव सारकी म्हायती सारको गेन करिना त्या म्हणसर हांव सोरपाक आनी हात लावपाकूच ना. सो त्या वेळार हांवें मागीर 3-4 वर्सां उपरांत हांवें अशें लायक आय स्टार्टेड टू फायंड आवट अबावट द पीपल हू आर ऑलरेडी इन टू दीस फील्ड. सो म्हाका एकल्या फ्रेंडा कडल्यान म्हाका कळ्ळें अमृत सिंगा बद्दल, सर अमृत सिंग. सो मागीर हांवें सराक कॉन्टेक्ट केलो आनी ज्या म्हणसर हांवें ताका कॉन्टेक्ट केलो ऑलरेडी लायक ही हॅड फिनिश्ड वीथ ऑल द ट्रेनींग. सो लायक दोज डेज वर रायज इन हीट. त्या वेळार लायक ऑलरेडी समर हॅड बीन अप्रोचींग. सो त्या वेळार स्ट्रिक्टली सर ट्रेनींग घेयना बिकॉज इट्स बॅड फॉर द स्नेक्स टू गेट एक्झॉस्टेड. आनी सो म्हाका त्या वेळार अशें ट्रेनींग बीन कांय मेळोंक ना. बट हांवें तरूय होप सोडूंक ना, हांवें सराक रिक्वेस्ट केलें. सो सरूय एग्री केलो तेंच्यांनी, ही एग्रीड. सो उत्तम अमृत सरांशी सोबत त्यांच्याशी सुद्धा आम्ही बातचीत केलेली आहे. त्यांनी सुद्धा त्यांचा एक्सपिरियन्स किंवा सापाविषयी माहिती दिली आहे. नागपंचमीविषयी त्यांनी ते कशा पद्धतीनं साजरी करतात सर्पमित्र याच्याबद्दल देखील त्यांनी आमच्याशी बातचीत केली आहे. पण तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता ज्यांना तू त्यांच्या वांगडा प्रशिक्षणाक गेल्लो? कशा पद्धतीने त्यांचे जी टीम मेंबर्स असले त्यांच्याकडून कशी तुका ट्रेनिंग मेळ्ळी? सो हांवें सराक रिक्वेस्ट केल्ली. सो सरान म्हाका ARS मेंबर उत्तम पंगम हेज्या अंडर म्हाका रेस्क्यू कॉलाक धाडलो. सो लायक उत्तम हो खूब एक बरो फ्रेंडली पर्सन आनी हेणीन म्हाका खूब हेल्प केली टू गेन नॉलेज अबावट स्नेक्स. जायती म्हायती दिली म्हाका सोरपा विशीं आनी जितले बीन विशारी सोरोप आसले तितले सगळे म्हाका धरपाक दिले आनी तेणीन म्हाका शिकयलें लायक खंयचे सोरपाक कशें रेस्क्यू करूंक जाय. ईच एंड एवरी स्नेक हॅज अ डिफरंट मेथड टू बी रेस्क्यूड. सो जितले बीन विशारी सोरोप आसताले ते हांव रेस्क्यू करतालो आनी जितले विशारी सोरोप आसताले तो उत्तम हो रेस्क्यू करतालो. कोब्रा ह्या सापाक आमी कशें वळखपाचें? जर हो कोब्रा आसा जाल्यार कोब्रा सापाक कशें वळखपाचें? कोब्रा एक तर आमी ताका स्केल्स वयल्यान पळयता. मागीर ऑब्वियसली कोब्रा म्हटल्यार तेजो एक स्पेक्टिकल्ड मार्क तेजे फाटल्यान आमकां दिसून येता. आनी कांय वेळार म्हटल्यार सगळेच कोब्रा आसता ते फुलयनात. सगळ्यांचो बिहेवियर डिफरंट आसता. थोडे आसता ते फुलयत ना, थोडे आसता ते फुलोवन आसता एग्रेसीव जे आसता ते. सो लायक केन्नाय फुलयना जाल्यार लायक लोकांक कळना की कोब्रा म्हणून. चडशे लोक अशे मिसअंडरस्टँड जाता की तो दिवड आसतलो कित्याक तो फुलयना बीन कांय ना. सो लायक मेन म्हटल्यार ते स्केल्सा वयल्यान आमकां इजिली आयडेंटिफाय जाता की तो कोब्रा म्हणून. घोणस आणि अजगर याच्यामध्ये थोडी सिमिलॅरिटी असते की ते सारखे दिसतात. पण घोणस जो आहे तो भरपूर विषारी असतो आणि जो अजगर आहे तो तितका विषारी नसतो. तर याच्यातला फरक कसा ओळखायचा? हे दोन साप कसे ओळखायचे? रसल वायपर घोणस जो आसा तो अरावंड 6 फीट वाडटा आनी हार जो आसता पायथन तो लायक लांबूच आसता.
but like many of the people like they misunderstand and they just try to handle those snakes. अजगर समजून तेच्या लागीं वयतात. सो लायक अशें घोणसाक ते अजगराचो बेबी म्हणून समजतात. सो लायक अशें आसना. सो लायक वायपर जो आसा न्हू तेजेर सारके तेज्या फाटीर आसता पळय कॉइन शेपीन अशे मार्क्स फूल बॉडीचेर तेजे दिसताले फ्रॉम हेड टू टेल. सो तशें दिसता. आनी जे आतां पायथन आसा सो लायक तेजो असो कॅमोफ्लाज कलर कसो आतां आमची अशी आर्मीचे बीन कपड्याचेर बीन कॅमोफ्लाज प्रिंट बीन कसो आसना त्या टायपान असो आसता. लायक असो डेफिनेट काय असो शेप आसना तेजो. सो लायक घोणस जो आसता तेका सकल मार्क्स आसता. ज्या लोकांना असं वाटतं की आपण सर्पमित्र व्हावं त्यांना तू काय संदेश देऊ इच्छितोस? जशें की हांवें सांगलां ल्हान आसतना हांव कसो उमेदीन बीन धरतालो तशें नाकात करूंक. इवन दो अशें खबर आसा खंयचो सोरोप कोण तो तरी तुमी लायक डोंट ट्राय टू गो ऑन युअर ओन सेल्फ. नॉलेज तुमी घेयान सारकी ट्रेनींग घेयान. सो लायक आफ्टर दॅट इट वूड बी बेटर इफ तुमकां ह्या फिल्डान बीन येवंक जाय जाल्यार. बट विदाउट प्रॉपर ट्रेनींग आय वूड सजेस्ट नॉट टू लायक इंटरफियर विथ स्नेक्स. नागपंचमी हा विशेष एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. बघत रहा प्रुडंट मीडिया आणि गोवन वार्ता लाईव्ह.